मत आहे। हे तुम्हाला मी महत्त्वाचं सांगेन, शेखर सरांना मतदान करण्याचं कारण एकच असेल की जी लाडकी बहीण योजना राबवली गेली जी प्रभावीपणाने, आणि ह्या मतदारसंघात ती लाडकी बहिणीची योजना ही प्रभावीपणे राबवण्याचं काम प्रशासकीय यंत्रणेवर सरांनी करून घेतलंय। दुसरं म्हणजे कोरोनासारखा महाभयंकर रोग आला, त्यावेळी शेखर सरांनी प्रत्येक ठिकाणी तसे सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न केले गेले। पुरामध्ये ज्या पद्धतीनं सरांनी काम केलं त्याच्यामुळे सर हे निवडून येणं ह्या आपल्या चिपळूणच्या जनतेसाठी आवश्यकता आहे। त्यांनी निस्ते करोना आणि ह्याच्यामध्ये न राहता की सांस्कृतिक आणि क्रीडा देखील क्षेत्रामध्ये एक चांगलं काम केलं। कुठल्याही कामाचं क्रेडिट न करता ते काम हे सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून किंवा अनेक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होतंय असं त्यांनी हे केलं, आणि त्याच्यामुळे शेखर सर निवडून येणं हे काळाची गरज आहे। कारण शेखर सरांमुळे बऱ्याचशा चिपळूणसारख्या आजपर्यंतचा जो बॅकलॉग कामांचा भरून काढण्याचं काम हे शेखर सरांनी केलं नाही, आणि अशा व्यक्ती आणि सरांनी कधी आमदारकी ही माझी आमदारकी आणि ती कुठं मिरवण्याचं काम केलं नाही, तर ते आमदारकी आहे ती लोकांची आहे आणि लोकांसाठी ती आमदारकी आहे हे दाखवून दिलं। मला एक प्रसंग आठवतोय की एक ह्याच्यासाठी मंत्रालयात मीटिंग होती आणि पूरग्रस्त निधी मिळावा म्हणून, आणि त्यावेळी अशी वेळ आली की सरांना राजीनामा माझ्या तर हे चिपळूणला जर हा निधी मिळाला नाही तर माझ्या आम्ही आमदारकीचा राजीनामा देईल, आणि जो आमदारकीचा राजीनामा देईल असा आमदार मला वाटतं 288 पैकी कुठेही मिळू शकत नाही। तो चिपळूण सारख्या ह्याला मिळालेला आहे आणि तो कोहिनूर हिरा, आपण तो जाऊ नये कुठेही, आणि तो ह्या निवडणुकीमध्ये विजयी झाला पाहिजे। ह्यासाठी शेखर सरांना मत देणं गरजेचं आहे असं माझं मत आहे।